गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। आज गणेशोत्सवाचा 6वा दिवस आहे आणि ज्यांच्या घरी 5 दिवसांचे किंवा मग गौरी बरोबर जाणारे जे गणपती आहेत त्या गणपती बाप्पांचं विसर्जन सोहळा सध्या चालू असलेलं पाहायला मिळतंय। मी पुण्यातल्या मुठा नदीवर असलेल्या नेने घाट परिसरात आहे। हा एक विसर्जन घाट आहे, पारंपरिक घाट आहे। खूप वर्षांपासून या घाटावरती गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं। आत्ताही तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की खूप मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी इथे आलेले आहेत। आरत्या चालू आहेत। गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी एक शेवटचा क्षण डोळे भरून पाहताना सगळे भाविक बाप्पाकडे बघताना दिसतात आणि अखेरची एक आरती करून यंदाच्या वर्षीच्या गणपती बाप्पाला निरोप देताना हे सगळे भाविक आपल्याला दिसून येत आहेत। ज्या भाविकांनी आत्ताच विसर्जन केलंय अशाही काही भाविकांशी आपण बोलणार आहोत। काका, तुम्ही आत्ताच गणपती बाप्पाचं विसर्जन केलं, काही मागितलं का बाप्पाकडे यावेळेस? सगळ्यांवरची विघ्न दूर होत सगळ्यांना सुखी समृद्धी आणि भरभराटीचं जावं पुढचं वर्ष आणि गणपती बाप्पांनी पुढच्या वर्षी पुन्हा लवकर यावं, सगळं विघ्नाचा नाश करावा अशी आम्ही गणपती बाप्पाकडे। कसा गेला तुमचा गणेशोत्सव यंदाचा? खूप छान गेला, खूप उत्साहामध्ये गेला गणेशोत्सव। गणपती बाप्पांची कृपा अशीच सगळ्यांवर कायम राहोत हे गणपती बाप्पांच्या चरणी आम्ही आता प्रार्थना केलेली आहे। गणपती बाप्पा आमच्यासाठी नक्कीच मान्य करेल। गणपती बाप्पा मोरया। हीच गणपती बाप्पाकडे प्रार्थना करून वर्षभरासाठी आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या मागून हे सगळे भाविक आता गणपती बाप्पाला निरोप देताना दिसतात। आपण या ठिकाणी पाहिलं तर या घाटावरती आता काही बोटी दिसत आहेत, ज्या बोटींमधून पलीकडे जाऊन गणपती बाप्पाचं विसर्जन करता येऊ शकतंय। आपण बघतोय या बोटींमध्ये हळूहळू करून भाविक जे आहेत ते आपल्या गणपती बाप्पाला घेऊन बोटीत बसतात। नंतर या बोटी अर्ध्याच्या वर नदीमध्ये जातात आणि तिथे जाऊन मग बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पुणे महानगरपालिकेतर्फे मात्र नदीपात्रात विसर्जन न करता आपण पाण्याच्या हौदांमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करावं यासाठी सुद्धा पुणे महानगरपालिकेचे जे लोक आहेत ते जनजागृती करताना दिसून येत आहेत। जसं आपण बघतोय या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने महानगरपालिकेचे लोक उभे आहेत, जे लोक या सगळ्याच लोकांना नदी प्रदूषण खूप झाल्यामुळे आता तुम्ही नदीत विसर्जन न करता पाण्याच्या हौदांमध्ये विसर्जन करा असं सांगतात। आणि अनेक पुणेकर जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून या गोष्टीला प्रतिसाद सुद्धा देताना दिसतात। याचबरोबर निर्माल्य संकलन करण्यासाठी सुद्धा पुणे महानगरपालिकेची आणि काही संस्थांची सुद्धा टीम या ठिकाणी असलेलं दिसतंय, ज्यांच्या माध्यमातून नदी प्रदूषित होऊ नये यासाठी जे काही निर्माल्य असेल ते सगळं निर्माल्य संकलन केलं जात आहे। बाप्पाची शेवटची आरती करताना इथे काही कुटुंब आहेत, त्यांच्याशी बोलणार होता का? गणपती बाप्पा आता निघालेले आहेत गावाला परत, काय सांगाल, काही मागितलंय का बाप्पाकडे यावेळेस? आमचा घरचा गणपती 6 दिवसाचा असतो, गौरीवर विसर्जन होतं। आज दरवर्षीप्रमाणे विसर्जन होत आहे। खूप वाईट वाटतं, इतके दिवस पटकन जातात। गणपती बाप्पाला असं सांगणं की हे अख्खं महाराष्ट्राचं जे काय आता चाललेलं आहे ते चांगल्या पद्धतीने चालू दे, सगळा विकास होऊ दे, हीच गणपतीची प्रार्थना। तू आरती केलीस बाप्पाची शेवटची, काही मागितलंस का बाप्पाकडे? हो। काय प्रार्थना केली? बाप्पा सगळ्यांना सुख दे, म्हणजे ज्या माणसांकडे पैसे नसतात त्यांना पैसे वगैरे दे। वाईट वाटतंय का? डोळ्यात पाणी आलंय तुझ्या? बाप्पाकडे मी सुख शांती समाधान मागितलंय। जे आता खूप जगामध्ये हे चाललंय वादळ, ते वादळ शांत व्हावं एवढीच मी हे करते आणि प्रत्येक मनुष्य नीट समाधानी राहावा याच्यासाठीच प्रार्थना केली गणपती बाप्पाकडे। आणि खूप लवकर बाप्पा गेले असं वाटतंय? हो, आज 7व्या दिवशी जातो गौरी, 7व्या दिवशी जाते, पण ह्यावेळेला 6व्या दिवशीच आमचा गणपती चाललाय आणि आता वाहत्या नदीत केला ना, त्यामुळे आम्हाला समाधान खूप छान लाभतंय।
नदीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करण्याबरोबरच पाण्याचे जे हौद असतात त्या हौदांमध्ये सुद्धा अनेक पुणेकर जे आहे ते पर्यावरण पूरक असं गणपती बाप्पाचं विसर्जन करताना दिसून येत आहेत. काही इथल्याच अशा भाविकांशी बोलणार आहोत ज्यांनी नुकतंच गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे. काकू, तुम्ही आत्ताच गणपती बाप्पाचं विसर्जन केलंय, काय मागितलं का बाप्पाकडे यावेळी? हो, सगळ्यांचं सुख आणि शांती सगळ्यांना लाभावी अशीच इच्छा आहे. काका, नदीमध्ये विसर्जन करणं टाळून तुम्ही हौदात विसर्जन केलंय, तर काय सांगाल यावेळी? पर्यावरण पूरक असायला गेले अनेक वर्ष महानगरपालिका सुद्धा आणि शासन सुद्धा या दृष्टीने प्रयत्न करते की नदीमध्ये प्रदूषण खूप होतं आणि नागरिकांनी याचं भान ठेवून हे हौदामध्ये केलं पाहिजे, ते जेणेकरून आपण प्रदूषण कमी करण्यात मदत करू शकू. म्हणून आम्ही गेले अनेक वर्ष हौदामध्येच विसर्जन करतो. महानगरपालिकेने सुद्धा इथं छान हौदाची आणि याची सोय केलेली आहे, त्यामुळे सगळ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा आणि गणपती बाप्पाचं नदीला वाचवा, तरच आपण वाचू. पर्यावरण तसं तरच चांगलं राहील. काकू, तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठे विसर्जन केलं गणपती? आम्ही सगळेजण एकत्रच आहोत आणि आम्ही हौदातच विसर्जन केले. आणि जे लोक करत नाहीत अशांना काही सांगाल? त्यांनी खरं पर्यावरणाला सपोर्ट म्हणून सगळ्यांनी हौदात विसर्जन करणं हेच जास्त चांगलं आहे नदीपेक्षा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती मोरया. यंदाही या ठिकाणी सगळ्याच घाटांवरती खरं तर पुण्यातल्या मोठ्या प्रमाणात कचरा संकलन, निर्माल्य संकलन जे असतं ते केलं जात आहे. माझ्याबरोबर स्वच्छ संस्थेचे कर्मचारी आहेत. काकू, काय सांगाल, किती कचरा संकलन किंवा निर्माल्य संकलन झालंय सकाळपासून? सकाळपासून 8 बकेट झाल्या ओल्याच्या आणि सुक्याचे 4 बोत. आणि लोक येतात का तुमच्याकडे द्यायला, का अजूनही नदीतच टाकताय? नाही येते ते. आणि काही लोक नदीत टाकत असतील तर तुम्ही सांगता? नाही, आम्ही या म्हणतो इकडे आणि ह्याच्यात टाका, पण स्वतःहून देतात लोक. हा, आम्ही एक न चालले तिकडे तर आम्ही बोलवून घेतो. हेच आपण बघतोय, या सगळ्या कर्मचारी आहेत, स्वच्छ संस्थेच्या या सगळ्या स्वच्छता कर्मचारी आहेत ज्या सकाळपासून या ठिकाणी प्रत्येक घाटांवरती काम करताना दिसत आहेत. निर्माल्य असेल, ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करतायत, निर्माल्य वेगळं काढलं जातं आहे आणि यापासून पुढे खत वगैरे बनवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती केली जाणार आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारे नदी प्रदूषण होऊ नये यासाठीचं सगळं नियोजन पुणे महानगरपालिकेने यंदाच्या वेळेस सुद्धा केलं आहे आणि विशेषतः पुणेकरांचा सुद्धा या सगळ्याला खूप चांगला प्रतिसाद असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पुण्यातल्या वेगवेगळ्या घाटांवरती आज गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. 6 दिवसांचे गणपती आणि जे गणपती गौरी बरोबर जातात खरं तर त्या गणपती बाप्पांचं आज विसर्जन आहे. खूप जड अंतःकरणाने या बाप्पांना निरोप दिला जातोय, कारण गणपती हा असा सण आहे जो महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साजरा केला जाणारा सण आहे. आणि इतके पटपट हे 5-6 दिवस गेलेले आहेत की बाप्पाला निरोप देताना इथे प्रत्येकच लहान मुलाच्या डोळ्यात खरं तर पाणी येताना दिसतंय. गणपती बाप्पाकडे स्वतःसाठी, इतरांसाठी सुखशांती मागताना हे सगळे पुणेकर दिसत आहेत आणि अशा जड अंतःकरणाने पुण्यातल्या सगळ्याच घाटांवरती गणपती बाप्पाला आणि गौरींना निरोप दिला जातोय. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.